आपल्याला यश मिळेल कधी, ज्यावेळेस आपण थोडंसं कष्ट करू, आपल्याला चटके लागतील, आपल्याला ठेच लागेल, आपल्याला अपयश मिळेल, त्याच वेळेस आपल्याला जे बनायचं आहे किंवा आपल्याला आपली प्रगती होईल. तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर कशा आहात मैत्रिणीनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्त राहायचंय. कारण स्वतःची काळजी घेतेच आपल्याला सगळीकडे लक्ष द्यायचे. आपण जेव्हा छान राहू तेव्हा सगळ्यांची काळजी घेऊ शकू ना, म्हणून स्वतःची काळजी पण घ्यायची. तर चला, आज मी तुमच्याशी माझे थोडेसे विचार शेअर करणार आहे. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणते की मला रोजच्या जेव्हा आपण वावरतो त्यावेळेस काही काही प्रश्न पडत असतात किंवा कुठून तरी म्हणजे असं वाटतं की निसर्गाने आपल्याला हे शिकवलं, ते शिकवलं किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही शिकायला मिळते. असंच मला प्रश्न पडत असतात आणि मी मग तुमच्यासोबत माझे विचार शेअर करण्यासाठी मी लगेचच येते. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे, आता सध्याला सगळ्यांचं एक रुटीनच तयार झालेलं आहे. सकाळी उठणे, डब्बा तयार करणे. त्याचप्रकारे माझं पण रुटीन चालू आहे. रोजचे कामं असतात. स्वयंपाक बनवायचं, बाहेर जॉबला जायचं, परत घरी येणे, हे रुटीन चालू असतं. त्यामुळं काय होतात, घरातली जे एक्स्ट्रा कामे आहेत ना, त्याला वेळ देऊ शकत नाही. रोजच्या रोज अशी रोजची कामे करायची आणि घराबाहेर पडायचं, हा रुटीन चालू असतो. त्यामुळं मग जे एक्स्ट्राची कामं असतात ती तशीच पेंडिंग असतात आणि मग ती कधी करायची माहिती आहे का? ज्या दिवशी सुट्टी असणार ना, त्या दिवशी ही कामं करायची. म्हणजे बाहेरची कामं संपली तर घरातले कामाला आपण लागणार. तर मग माझ्या सुट्टीच्या दिवशी पण माझा हाच रुटीन चालू राहतो. जसं की रोजची साफसफाई करणे, एक्स्ट्रा कामं करणे, हे सगळं माझं सुट्टीच्या दिवशी चालतं. तर मग एक दिवस असंच चला म्हणलं आता आज सुट्टी आहे, मग आपली रोजची सगळी एक्स्ट्रा कामं काढू म्हणून एक्स्ट्रा कामं चालू झाली आणि घराची साफसफाई झाली, दळण करणं वगैरे झालं. मग थोडासा कंटाळा आलेला, कारण की दुपारचे 3-4 वाजले, कंटाळा आलेला. पण एक काम होतं माझं, अजून एक माझं एक्स्ट्रा, ते म्हणजे मला तूप बनवायचं होतं. कारण की 4-8 दिवस झाले होते मी साई जमा करते, मग त्याचं तूप बनवायचं होतं. म्हणून मग मी म्हटलं चला बाबा, आज जर कंटाळा केला तर परत मग 8 दिवस तसेच पेंडिंगला जातील. म्हणून मग कंटाळा आला तरी पण मी ते काम हाती घेतलं आणि चालू केलं. आपली 7-8 दिवसाची साय मी फ्रीजमध्ये ठेवली होती. तो डब्बा बाहेर काढला, साय बाहेर काढली आणि मग त्याला मिक्सरला लावलं. मिक्सरमध्ये आता खरं मिक्सर तर आहेत म्हणा, पण आपल्या आजीच्या काळी आपल्याला, तुम्हाला माहिती असेल, ते मोठे मोठे असे माठ असायचे आणि त्याच्यामध्ये रवी पूर्णपणे अशी फिरवून आपण ताक बनवायचो. आपल्या काळात तेवढं तरी ठीक आहे म्हणा, आपल्या प्रगतीशील याच्यामुळे आपल्याला आता सध्याला मिक्सर आहेत. तर मग मी मिक्सरला साय लावली आणि मग ती बराच वेळ फिरून फिरून मग त्याचं लोणी झाली. लोणी तयार झाली. लोणी तयार झाल्यानंतर डायरेक्ट कडवायला ठेवता येत नाही, कारण की 4-8 दिवसाची असते, त्यामुळं थोडासा वास येऊ शकतो आंबट. त्यामुळं मी काय केलं की त्या साईमध्ये आपलं, सॉरी, लोणीमध्ये मग मी पाणी वगैरे टाकून एक 3-4 वेळेस व्यवस्थित फेटून 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 त्याला छानपणे धुवून घेतलं. त्यामुळं काय होतं, आपल्याला ज्यावेळेस आपण तूप काढवतो ना, त्यावेळेस आपल्याला आंबट वगैरे जास्त वास येणार नाही तुपाचा आपल्या. त्यामुळे आपल्याला लोणी स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मग मी स्वच्छ लोणी धुवून घेतली आणि म्हटलं चला आता लोणी तर छान तयार झालेली आहे आणि आता आपल्याला त्याला गॅसवरती ठेवायचे. आणि मग गॅसवरती मी पातेल्यामध्ये आपली लोणी काढवण्यासाठी ठेवली. आणि मग म्हटलं चला आता ह्याला तर थोडासा वेळ लागणार, म्हणून मी बारीक गॅस करून आपल्या राहिलेली छोटी मोठी कामं आपल्या हातामध्ये घेतलं आणि काम करायला लागले. आणि घरची बऱ्यापैकी कामं ती आवरली. एक 15-20 मिनटं झाले. मग मी म्हटलं चला बाबा, उतू वगैरे जाईल तर आपण थोडंसं तूप झालं का चेक करू. मग मी जेव्हा बघितलं त्यावेळेस तूप काही झालं नव्हतं. म्हणून मग मी काय म्हणलं, आता थोडीशी प्रोसेस पुढं आलेली आहे, तर मग म्हटलं तूप बनून परत उतू जाईल, म्हणून मग मी तिथंच थांबले आणि वाट बघत बसले पातेल्याला बघत की बाबा कधी एकदा तूप कडेल आणि मग गॅस बंद करून मला थोडंसं आरामशीर बसता येईल. म्हणून मी त्या पातेल्यामध्ये निरीक्षण करत बसले. आणि मग त्या पातेल्यामध्ये अगोदर थोडासा फेस फेस होता, म्हणजे लोणी जेव्हा मेल्ट व्हायला लागतं थोडासा फेस फेस होतो आणि मग फेस फेस आला. मी म्हणलं आता चला प्रोसेस चालू झाली आणि होईल थोड्या वेळाने. आणि मग मी त्याला बघत बसले. मग जस्ट एक 5-10 मिनटं झाली आणि नंतर नंतर मग तूप व्हायला सुरुवात झाला. मग ते तुपासारखं दिसायला लागलं, थोडंसं ब्राऊन कलर आला आणि मग सगळं घरामध्ये छान सुगंध सुटला. आणि ह्याच कारणामुळं मग घरचं बनवलेलं तूप म्हणून हा सगळा अट्टहास असतो की बाबा घरी बनवलेलं सगळं छान असतं, म्हणून
थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण आपल्याला घरचं खायला मिळेल म्हणून हे तूप बनवण्यासाठी. आणि मग जो आनंद जेव्हा तूप कडताना येतो ना, शेवटी शेवटी जो तुपाचा वास येतो ना, अरे वा, खूप छान, म्हणजे खूप आनंद, जे काम केल्याचं एक पावती म्हणू शकतो की बाबा हां, मी इतकं छान तूप बनवलं. आणि मग मी ते पातेल्याला बघत बसलं, तेवढ्यात मग शेवटच्या स्टेपपर्यंत आलं, तूप बनला. आणि मग मी गॅस बंद करून थोडंसं बसले. पण हे जेव्हा बघत होते, त्यावेळेस मी म्हटल्यासारखं माझ्या डोक्यात काहीतरी चालू असतं. मग हे बघताना मला काय वाटलं, की बाबा म्हणजे ह्याला तुपापर्यंत येण्यासाठी पण किती प्रक्रियेमधनं जावं लागतं. सुरुवातीला मी 4-8 दिवस साय ठेवली, नंतर मी ती मिक्सरला लावली, मग लोणी तयार झाला आणि नंतर पातेल्यात टाकलं. मग किती वेळ ते त्याला आग दिली, आच दिली आणि नंतर मग ते कडून, कडून, कडून तुपामध्ये रूपांतर झालं. तर मग मला असं वाटलं, की हा बाबा, हा तर निसर्गाचा नियम झाला, की कुठलंही आपल्याला कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. आता ह्याच्यातनं मला काय जाणवलं, की आपलं काय असतं, आपण एखादं काम हाती घेतलं आणि आपल्याला असं वाटतं, की किती दिवस झाले करतोय, आपल्याला यश मिळत नाही, म्हणून आपण कंटाळतो, हे करतो. पण त्यावेळेस मला जाणवलं, की हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, तुम्हाला काहीतरी व्हायचं आहे, तर तुम्हाला अशा प्रक्रियेतनं जावंच लागणार आहे. जसं तूप आपलं कडून कडून त्याला आगीची आच मिळवून 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 किती वेळाने तो तुपात रूपांतर झाले, त्याचप्रमाणे आपण एखादं काम हातात घेतलं ना, तर आपल्याला अशा प्रक्रियेतनं जावंच लागणार आहे. यश मिळवण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप अपयश येतील किंवा त्याच्यामध्ये कंटाळा येईल आपल्याला, पण आपल्याला हे करावंच लागणार आहे, कारण की तो निसर्गाचा नियमच आहे. कुठलीही गोष्ट स्टेप बाय स्टेपच होणार, प्रक्रिया त्याच्यावरती होणार, त्याच वेळेस ते पूर्ण त्याचं रूपांतर असं मला लक्षात आलं, की बाबा याच्यातनं आपण बाहेर जाऊ शकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. जसं या या म्हणजे तूप बनवण्यासाठी मला इतकी प्रोसेस करावी लागली, तेव्हा कुठं सुगंधित तूप मला भेटलं. तर आपण जेव्हा एखादं काम हाती घेतो, त्यावेळेस ते यश मिळायला आपल्याला हे या सगळ्या प्रक्रियेतनं जावंच लागणार. मग याच्यातनं मला वाटलं, की बापरे! तुपाच्या ह्याच्यातनं पण मला निसर्गाचा नियम कळाला आणि वाटलं, की चला मग आपल्या मैत्रिणीसोबत आपण थोडंसं शेअर करूया, की मला हा निसर्गाचा नियम वाटला, की कुठलंही यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रक्रियेतनं जावंच लागणार आहे. तर लक्षात ठेवा, की काही जर आपण ध्येय जर आपण हाती घेतलं, तर त्याला कंटाळा न करता हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला या प्रक्रियेतनं जायचंच आहे, जावंच लागणार आहे. आपल्याला यश, अपयश मिळतच जाणार आहे. त्यामुळं आपण कुठं थांबायचं नाहीये. आपल्याला चालत राहायचंय. आपल्याला या सगळ्या प्रक्रियेतनं जायचंय आणि त्यावेळेस कुठं आपल्याला यश मिळेल. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला, की चला निसर्गाचा नियम हा सगळ्यांनाच लागू आहे. जसं तूप बनण्यासाठी या प्रक्रियेतनं जावं लागलं, तसंच आपल्याला यश मिळवण्यासाठी पण खूप साऱ्या प्रक्रियेतनं आपल्याला जावं लागणार आहे. मग माझा हा उद्देश हाच होता, की मला हा निसर्गाचा नियम तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आणि एक मैत्रिणीनं मला तुम्हाला टिप्स द्यावीशी वाटते. ज्यावेळेस तूप बनवत असतो ना आपण, त्यावेळेस ज्यावेळेस म्हणजे लोणी थोडीशी मेल्ट होते आणि नंतर मग थोडासा फेस तयार व्हायला लागतो आणि थोडासा नितळपणा येतो मग. त्यावेळेस आपण तुपामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडल्यामुळं काय होतं, ते तडतडतं आणि आपल्याला थोडंसं दाणेदार तूप मिळतं. आणि एक गोष्ट सांगते, ज्यावेळेस तूप तयार व्हायला लागतं ना, त्यावेळेस शेवटी आपण त्याच्यामध्ये 4 ते 5 आपल्याला तुळशीची पानं आपल्याला तुपात टाकायचे. एकदम छान सुगंधित तूप आपल्याला मिळेल. हे माझे 2 टिप्स होत्या आणि हे माझा निसर्गाचा नियम होता. म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं. तर याच्यासाठीच मग हा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही टिप्स द्यायचे असतील तर मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. कुठल्या विषयावरती तुम्हाला बोलायचं असेल किंवा सांगायचं असेल मला, तुम्ही मला नक्की माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.